नमस्कार. तर काही दिवसापूर्वी राज्य सरकारी मंत्रिमंडळ बैठक झाली आणि या बैठकीत शेतकऱ्यांसाठीची पीक विमा योजना यामध्ये 2 मोठे बदल केले, ज्या बदलामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. तर थोडक्यात हे 2 बदल कोणते आहेत ते पाहूयात. नंतर आपण कोणत्या ट्रिगरला किती अनुदान मिळत होते आणि सरकारने कोणते ट्रिगर बंद करण्याचे ठरवले आहे किंवा त्यामुळे शेतकऱ्याला किती लॉस होणार आहे, किती फायदा होणार आहे, हे 2 ट्रिगर पहा कोणते आहेत. त्यातील पहिला ट्रिगर आहे तो म्हणजे सरकार 1 रुपयात पीक विमा बंद करणार आहे. तर दुसरा ट्रिगर आहे फक्त आता एकाच ट्रिगरच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे आतापर्यंत 4 ट्रिगरच्या माध्यमातून पैसे मिळत होते, आता फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे आत्ताचा हंगाम सोडून पुढचा म्हणजे खरीप 2025चा हंगाम यामध्ये फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सरकारकडून मिळणार आहेत. आता सरकार ज्या ट्रिगरच्या माध्यमातून इथून पुढे म्हणजे खरीप 2025 पासून पीक विमा देणार आहे तो पीक विमा खूप कमी पीक विमा असणार आहे आणि तो ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई. म्हणजे 4 ट्रिगर आहेत त्यापैकी फक्त एकाच ट्रिगरच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देणार आहे आणि तो ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई. आता आपण पाहणार आहोत की खरीप 2024 मध्ये कोणत्या ट्रिगरला किती रक्कम दिली होती. आता ही पाहिल्यामुळे तुम्हाला समजणार आहे आता जे नियम बदलले आहेत त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का तोटा, आणि जर तोटा होणार असेल तर तो कसा काय हे यावरून कळणार आहे. त्यामुळेच आपण हे 4 ट्रिगर आहेत, या 4 ट्रिगरला कोणत्या ट्रिगरला आतापर्यंत किती रक्कम मंजूर झालेली आहे त्यावरून तुम्हाला समजणार आहे की कोणत्या ट्रिगरला कमी रक्कम मिळते आणि कोणत्या ट्रिगरला जास्त रक्कम मिळते. आणि जो ट्रिगर तुम्हाला नेक्स्ट इयर पासून म्हणजे खरीप 2025 पासून ज्या ट्रिगरच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे त्या ट्रिगरला आत्ता किती पीक विमा मंजूर झाला आहे यावरून सुद्धा तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला पुढे पीक विमा कमी मिळणार की जास्त मिळणार आणि सरकारने हे जे नियम लागू केले आहेत ते फायद्याचे आहेत का तोट्याचे आहेत ते. सो हे सर्व पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असे महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर तुम्हाला एकूण 4 ट्रिगर मार्फत पीक विमा जमा केला जातो, परंतु सध्या 2 ट्रिगर मार्फतच पीक विमा जमा होत आहे. ते 2 ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती. तर आता 4 ट्रिगरपैकी सर्वात जास्त नुकसान भरपाई मिळते ती स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे. मग स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, तर काही ठिकाणी आग लागणे, गारपीट होणे, जास्तीच्या पावसामुळे पाण्याचा साठा होणे, प्रमाणापेक्षा जास्त क्षेत्र जलमय होणे आणि पंचनाम्यावर आधारित नुकसान भरपाई याचा समावेश होतो नैसर्गिक आपत्ती म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये. आणि याद्वारे जो पीक विमा मिळतो तो सर्वात जास्त पीक विमा मिळतो. सध्या वैयक्तिक पातळीवर या ट्रिगरची नुकसान भरपाई जमा करणे चालू आहे. ही भरपाई नुकसानुसार जमा होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला याची वेगळी रक्कम जमा होत आहे, परंतु ही रक्कम बाकीच्या ट्रिगरपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे पहा, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जी पीक विम्याची रक्कम आहे ती तर जास्त आहेच, परंतु ही नुकसान भरपाई ही त्याच्या नुकसानीनुसार भरपाई जमा होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ही जी रक्कम आहे ती वेगळी जमा होत आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून सध्या 2552 कोटी रुपयांचा 30 एप्रिलपर्यंतचा निधी मंजूर केला होता. अजूनही याची रक्कम जमा करणे हे चालू आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई ही सर्वात जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी आहे. सो आता इतके सारे असून पण हा ट्रिगर खरीप 2025 मध्ये बंद केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 1 रुपया 2025 मध्ये मिळणार नाही. म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मार्फत मिळणारी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना सर्वात जास्त नुकसान भरपाई होती आणि आता तोच ट्रिगर सरकारकडून बंद करण्यात आलेला आहे. या ट्रिगर मार्फत मिळणारी नुकसान भरपाई सुद्धा सरकारकडून बंद करण्यात आलेली आहे. आत्ताच्या हंगामात ही नुकसान भरपाई पूर्णपणे मिळणार आहे, परंतु खरीप 2025 मध्ये ही नुकसान भरपाई
बंद केली जाणार आहे। दुसरं म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे या ट्रिगर मार्फत सुद्धा पीक विमा जमा करणे चालू आहे। तर हा पीक विमा केव्हा जमा केला जातो, तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळ, पूर असेल किंवा अन्य स्थानिक आपत्तीमुळे जर 50% पेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर 25% अग्रिम पीक विमा जमा केला जातो। आणि हा पीक विमा जमा करणे सुद्धा आता चालू आहे। यासाठी म्हणजेच हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी 713 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे। हा दुसरा ट्रिगर आहे ज्याची रक्कम ही 713 कोटी म्हणजे जास्तच रक्कम आहे। हा ट्रिगर सुद्धा 2025 मध्ये बंद केला आहे। म्हणजे खरीप 2025 ला तुम्हाला याचा पीक विमा मिळणार नाही। आता मात्र खरीप 2024 जो खरीप 2024 हंगामातील जो पीक विमा वाटप जमा करणे सुरू आहे तो मात्र तुम्हाला या ट्रिगर मार्फत मिळणार आहे। परंतु खरीप 2025चा जो पीक विमा आहे तो या ट्रिगर मार्फत तुम्हाला मिळणार नाही। यानंतरचा पुढचा ट्रिगर आहे तो म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई। या ट्रिगरसाठी आतापर्यंत 259 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु याचे वाटप अजून सुरू केलेले नाही। हे वाटप येणाऱ्या काही दिवसात सुरू होणार आहे। म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान भरपाई आहे। ही भरपाई जमा केल्यानंतर ही भरपाई जमा करून सर्व जिल्ह्यांची पूर्ण झाल्यानंतरच पुन्हा काढणी पश्चात नुकसान भरपाई याची रक्कम ही जमा केली जाणार आहे। यासाठी सरकारला दुसरा हप्ता पीक विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे। याची रक्कम मात्र मंजूर केली आहे 259 कोटी रुपयांची। आता या ट्रिगरच्या माध्यमातून मिळणारी नुकसान भरपाई सुद्धा एवढ्याच हंगामात दिली जाणार आहे। ही रक्कम 2025 मध्ये बंद केली जाणार आहे। म्हणजे सध्या खरीप 2024चा पीक विमा वाटप सुरू आहे आणि यामध्ये या ट्रिगरच्या माध्यमातून मिळणारा जो पीक विमा आहे तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु खरीप 2025 पासून हा पीक विमा बंद केला जाणार आहे। म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाईचा पीक विमा बंद केला जाणार आहे। यानंतर पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई अगदीच 59 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे। ही सर्वात कमी रक्कम आहे आणि सरकारने हाच ट्रिगर पुढे चालू ठेवण्याचे निर्णय घेतला आहे। तर तुम्हाला मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये म्हटल्यासारखं तुम्हाला कळलं असेल, समजलं असेल की तुम्हाला मी 4 ट्रिगर सांगितले, त्यांची रक्कम निधी मंजूर केलेला सुद्धा सांगितला। त्यामध्ये कंपेअर करता सर्वात शेवटचा पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई याचा निधी 59 कोटी रुपयांचा मंजूर झाला आहे। आणि तुम्ही पाहिले तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल, तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई यांचे निधी चांगले आहेत, परंतु पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई याचाच निधी कमी आहे आणि हाच ट्रिगर सरकारने पुढे कंटिन्यू करण्याचे ठरवले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे हमखास यात नुकसानच आहे। त्याचबरोबर आता जो तुम्ही 1 रुपयात फॉर्म भरून पीक विमा घेत होता तो सुद्धा सरकारने बंद केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे यात नुकसानच आहे आणि माननीय फडणवीस सांगत आहेत की आमच्या या नियमामुळे खरंच जे शेतकरी पात्र आहेत, गोरगरीब शेतकरी आहेत, त्यांचा फायदा होणार आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांनी हेच प्रश्न केले आहेत की यात फायदा कसा होणार, कारण तुम्ही जो ट्रिगर दिला आहे, जो ट्रिगर मार्फत पीक विमा देणार आहे तो सुद्धा सर्वात कमी पीक विमा मिळणार आहे आणि 1 रुपयात फॉर्म भरणार तो सुद्धा बंद केला आहे। तर गोरगरीब शेतकऱ्यांचा फायदा तरी कसा होणार? तुमचं यावरती मत काय आहे कमेंट्समध्ये जरूर कळवा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।